आई मला भुट्टा खाता. ठीक आहे बाळा, भाजून देतो. नाही मला भोका खाता. हो का बाळा, तुला पकोडे खायचे आहे? चला तर मग बनवूया आपण मस्त गरमागरम असे भुट्ट्याचे पकोडे. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इथे बघणार आहोत मस्त गरमागरम असे भुट्ट्याचे पकोडे. बनवायला अगदी सोपे आणि खायला ते तेवढेच चविष्ट बरं का. तर तुम्ही कधी बनवले आहे का भुट्ट्याचे पकोडे? ते खायला एकदम स्वादिष्ट, क्रंची, क्रिस्पी लागतात बरं का. पण ही रेसिपी बघण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मग बघूया आता आपण रेसिपी. यासाठी मी इथे घेतलेलं होतं एक भुट्टा. त्याला या प्रकारे मी चिरून घेत आहे, किंवा तुम्ही याचे दाणे हातानेही काढू शकता. अगदी या प्रकारे. आता मी पूर्ण भुट्ट्याचे दाणे काढलेले आहेत. त्यामध्ये टाकत आहे मी 2 ते 3 मिरची. सोबतच टाकले होते 5-6 लसणाच्या कळ्या आणि अद्रकचा एक तुकडा. ते सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेतलं आणि त्यामध्ये टाकलेलं होतं जिरं. ते सर्व मिक्सरच्या भांड्यातून काढून घेतलं. आता त्यामध्ये टाकलेलं आहे मी 1.5 चमचा तांदळाचं पीठ आणि बेसन 2 चमचे घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये आता मी घालणार आहे लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर. आमचूर पावडर टाकल्याने चव मस्त येते बरं का. आता हे सर्व साहित्य टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, अगदी या प्रकारे. इकडे मी मस्त तेल गरम करायला ठेवलं होतं. आता आपण ते गरमागरम तेल आपल्या त्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं. त्यामुळे आपले पकोडे हे मस्त क्रिस्पी, क्रंची होतात. आता आपण आपले पकोडे तळून घेऊया. हे पकोडे खायला अतिशय स्वादिष्ट आणि चवदार लागतात बरं का, आणि पटकन बनतातही. तुम्ही हे पकोडे कसे करता बरं, कमेंटमध्ये नक्की सांगा. अगदी या प्रकारे त्याला मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे. बघा किती छान कलर आलेला आहे. एक नंबर. आता आपले पकोडे झालेले आहेत तळून. तुम्ही घ्या खाऊन आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. धन्यवाद.